या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आपणास वारे सर तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सुरेश मोहिते सर व त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असे अशोक आंधळे सर तसेच या कार्यक्रमासाठीची जे सत्कार मूर्ती आहेत तसेच निरोप मूर्ती व या शाळेतील शिक्षक या गावातील सर्व नागरिक या ठिकाणी एक भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी आमच्या सवणे फॅमिलीला सुद्धा निमंत्रित केलेलं आहे। खरं म्हणजे या ठिकाणी मला शांतिनिकेतन रवींद्रनाथांची शाळा आठवली। तसेच या इथे नावाची शांता शेळके यांची एक कविता आठवते। त्या ठिकाणी असाच एक वृक्ष आणि त्याच्या खाली सर्व दुःख विसरून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी तन मन लावून अध्यापन करणारे असे शिक्षक मला पाहावयास मिळाले। खरं म्हणजे एका व्यक्ती काही करू शकत नसतो, जर त्यांना साथीदार व्यवस्थित असतील तर असं हे महान कार्य होत असतं। या ठिकाणी विकास सवणे सरांचं आता मी मावशीत होते, अगदी पाळण्यात नाव ठेवण्यापासून ते आस्थागायत आमचे संबंध कायमचे आहेत आणि आम्ही हे ऋणानुबंध तुटूही दिलेले नाही। सर एकत्र कुटुंबामध्ये मी मावशी जरी असल्या तरी मी काकी पण आहे आणि बालपणापासून खरं म्हणजे तो खूप शांत होता, असा कुणाला त्रासदायक कधी ठरलेलाच नाही। आजीचे संस्कार मग ती आजी आईकडची असो किंवा वडिलांकडची असो, दोघांची आजी आजोबांचे संस्कार खूप चांगले लावलेले आहेत। त्यामुळं विकास सर खूप चांगले घडलेले आहेत। कधी कुणाशी उलट बोलले नाही किंवा सर्वांचं समजून घेऊन पटेल अशा भाषामध्ये ते सर्वांना सांगत असतात। रागावण्याची भाषा त्यांच्याकडे नाही असते। माझ्याकडे जेव्हा ते शिकायला होते त्यावेळेस अगदी पोटात शिरून ते चांगलं अध्ययन केलेले आहे। आज येथील श्री आनंद बाळूकर विद्यालयाच्या शाळेमध्ये सुद्धा आज सवणे विकास सर म्हणलं की सर्वांच्या स्मरणात असलेला असा विद्यार्थी आहे आणि आई वडील तर अगदी गावचा कारभार पेलणारे, त्याच्यामुळे त्यांच्यावर तशा प्रकारचे संस्कार झालेले आहेत। आणि मग ही शाळा माझी, आपल्याला माहित आहे खरं म्हणजे पगारासाठी काम कधी करायचंच नसतं, कामासाठी पगार मिळाला पाहिजे या भावनेतून ते कार्यरत असतात। आणि म्हणूनच कर्तव्याला लाभुनी निष्ठा, कर्तव्याला लाभुनी निष्ठा, कर्तव्य निष्ठेचा जन्म होतो। कर्तव्यपूर्तीच्या समाधानासह सौकार्याचा गौरव होतो। अख्खा गाव शाळेमध्ये विकास सरांच्या निरोपासाठी येतात असं दृश्य पाहायला मिळत नाही। आम्ही जरी लातूरनं पॅटर्न म्हणत असतो, मी लातूरमध्येच राहिलेली आहे, पूर्ण माझी सेवा तिथं झालेली, एक माध्यमिक शिक्षिका म्हणून तयार झालेली आहे। पण जेव्हा गाव शाळेत येतो तेव्हा शिक्षकांचं कार्य फार मोठं असतं, कारण शिक्षकांच्या पाठीमागं गाव येत नसतं, गावामध्ये अनेक मतभेद असतात। पण मी असं एक बांधखड गाव बघितलेलं आहे की जिथं एका शिक्षकाच्या निरोपासाठी गाव येत असतो। खरं आमचं भाग्य आहे, आम्ही खरं हे दृश्य आमच्या डोळ्यांनी बघतो आहोत। या ठिकाणी त्यांचे आईवडील आलेले आहेत, माझे मालक आलेले आहेत आणि हे सगळं दृश्य असं आनंदमय आहे। आणि त्यांच्या साथीला इनामदार सरांचं मी फार ऐकलेलं आहे, त्यांचं गवसणी हे पुस्तक मी वाचलेलं आहे। खरंच सर पुत्र व्हावा ऐसा गुणी
नाव करेल आई वडिलांचं त्रिभुवनी, अशा या मातेच्या चरणी मी दीन होते. कारण आज आपण पाहतो की खरंच मुलं इतकी बिघडलेली आहेत. सर, तुमची नितांत गरज आहे. समाजासाठी खरंच तुमचं कार्य अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि सवणे सरांनी असंच कार्य तुमच्यासाठी खूप चांगलं केलेलं आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा परिस्थितीची जाण आहे. कारण आम्ही फार गर्भ श्रीमंत नाहीये. एक गरिबीतून रोजगाराच्या मार्गाने वाटचाल करणारं आमचं कुटुंब आहे. आज आम्ही सधन आहोत, मनानं खूप श्रीमंत, पैशापेक्षा सुद्धा आम्ही मनानं खूप श्रीमंत आहोत. त्यामुळं आमची मुलं ही अशी घडलेली आहेत आणि काकाची मुलं असू द्या किंवा त्यांचे बहीण भाऊ असू द्या, आमच्या भेद कसलाच नाही. सर्वजण आम्ही एका मनानं एका दिलानं चालतो आणि एकत्रितच आजही आमच्या घरी सगळे सण साजरे होत असतात. जिकडं तिकडं जरी आम्ही राहत असलो तरी प्रत्येक सण हा एकत्रित येऊनच साजरा करत असतो आणि खरंच त्यातच आनंद आहे. हे विभक्त कुटुंब पद्धती इतकी घातक झालेली आहे की आपली मुलं बिघडत चाललेली आहेत. एकत्रित कुटुंबाची अत्यंत गरज आहे. मी वारंवार म्हणते की नातं टिकवून ठेवत चला, मुलं तुमची चांगली घडतील. तुम्ही पैशानं खूप श्रीमंत होऊ नका, पण मनानं श्रीमंत व्हा आणि तुमची मुलं घडवण्याचा प्रयत्न करा. आमच्या सवणे कुटुंबाचं हेच वैशिष्ट्य. आम्ही कुठलाच मतभेद तुम्हाला दाखवत नाही आणि सहसा नसतो, पण एकत्रित मनानं एकत्रित येऊन आम्ही असे कार्यक्रम साजरे करत असतो. परवा सरांना मी आज मुद्दाम लग्नासाठी निमंत्रण होतं, पण काही कारणास्तव ते येऊ शकलेले नव्हते. तर या गावाला मी असं सांगणार आहे की तुमचं गाव खूप शहाणं झालेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत आणि हेच हवंय. तुम्ही पैशानं शहाणे होऊ नका. पैशानं जिथं शहाणा होतो तिथं कुटुंब बिघडत जातं. म्हणून आपण पैशानं न शहाणं होता मनानं शहाणे व्हा, शिक्षणानं शहाणे व्हा आणि मुलांवरती योग्य संस्कार करत चला. इथं तुमच्या शाळेमध्ये हे संस्कार मिळालेले आहेत. सुसंस्कृतपणातून सुशिक्षित होणं हे इनामदार सरांनी त्यांच्या आईच्या माध्यमातून मला पुढे ठेवलेलं आहे. मी त्यांचं व्यवस्थित हे पुस्तक वाचलेलं आहे. खरं म्हणजे समीक्षण द्यायचं राहिलं सॉरी सर. तर या ठिकाणी हा आदर्श आपल्याला समोर ठेवायचा आहे. सुशिक्षितपणामध्ये सदा सुसंस्कृतपणा जोपासा. तुमचा जीवन निश्चितपणे यशस्वी होईल याची हमी मी या ठिकाणी देते आणि एवढंच सांगू, अखंड घडू द्या कृतींसाठी, अखंड घडू द्या आपल्या हातून मानवतेची सेवा. अखंड घडू द्या आपल्या हातून मानवतेची सेवा. रत्नाहुनी अमूल्य आपल्या कर्तृत्वाचा ठेवा. म्हणूनच हा एवढ्या मोठ्या पद्धतीने या ठिकाणी हा निरोप समारंभ होत आहे. तो त्यांच्या कर्तृत्वाचा आहे. या ठिकाणी मला बोलावून माझा सत्कार केला, बोलण्याची संधी दिला, त्याबद्दल मी सर्वांचे, या शाळेतील शिक्षकांचे, इनामदार सरांचे, गाववाल्यांचे, सर्व व्यासपीठांचं मी आभार मानते आणि या ठिकाणी माझी मनोगत थांबवते. जय हिंद.